येस, बघा, जे आधीचं लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण कलम क्रमांक 1 ते 14 पर्यंत आपण सगळे कलमांचा अभ्यास केलेला आहे. माझ्या मते ते बऱ्यापैकी तुमचे पाठ झालेले असतील, नसतील झाले पुन्हा एकदा तुम्हाला ज्या नोट्स आहे त्या नोट्स एकदा रिवाइज करायचे आहे. जे पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये एका कलमामध्ये शिक्षा आहे, शिक्षेची तरतूद आपली सुटलेली होती, तर ती तुम्हाला आवर्जून बघून घ्यायची आहे की ऍक्च्युअल शिक्षा काय आहे. त्यामध्ये बघा, जर ज्या काही तरतुदी आहे त्याचं उल्लंघन केलं तर पहिल्या वेळेस जर केलं तर 3 महिने किंवा 500 रुपयापर्यंत दंड, आणि दुसऱ्या वेळेस केल्याच्या नंतर मॅक्झिमम 6 महिन्यापर्यंत आणि 1000 रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. त्याचबरोबर जे उल्लंघन आहे, ज्या तरतुदी आहेत कायद्यातील, त्याचं उल्लंघन जर कंटिन्यू चालू राहिलं तर पर डे 100 रुपये एवढी फाईन या ठिकाणी आकारल्या जाणार आहे. तर आता आपल्याला ती एक तरतूद आहे तेवढी तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे. नंतर बघा, आता या लेक्चर मध्ये आपल्याला आर्टिकल 15 ते 31 पर्यंतच्या बाबी बघायच्या आहेत. कोणता अधिनियम आहे हा? तर महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1900 किती आहे? 81. हा एक आहे बरं का, 1981. 1981. नंतर बघा, कायदेशीर तरतुदींचे सखोल विश्लेषण आता आपल्याला बघायचंय. कलम क्रमांक 15 ते 31 दरम्यानच्या सगळ्या काही तरतुदी या लेक्चर मध्ये आपल्याला बघायच्या आहेत. बघा, एक ओझरता आढावा घेऊ की हे 15 ते 31 जे कलम आहे तर नेमके ते कसे डिवाइड झालेले आहेत. बघा, या कायद्याचे 4 मुख्य स्तंभ यामध्ये आहे. कलम 15 ते 17 मध्ये प्रशासन व नियंत्रण याबाबतच्या तरतुदी आहे. नंतर बघा, जे काही सुरक्षा रक्षक आहे त्यांचं कल्याण, हक्क आणि संरक्षण याबाबतच्या तरतुदी आपल्याला बघायच्या आहे. कलम क्रमांक 18 ते 23 मध्ये, त्यामध्ये शक्यतो म्हणजे ज्या तरतुदी आहेत त्या बालमजुरी बंदी, कामगार कायदे आणि विशेष अधिकारांचं रक्षण याच्याशी संदर्भात आहे. नेक्स्ट बघा, कलम क्रमांक 24 ते 28 दरम्यान आम्ही काय बघणार आहे, जे काही मंडळ आहे, कल्याण बोर्ड आहे समजा, त्याच्यानंतर आता आपल्याला एक नव्यानं तरतूद बघायची आहे. तर यामध्ये तपासणी, शिस्त आणि शिक्षा याबाबतच्या तरतुदी आम्हाला 24 ते 28 मध्ये बघायच्या आहे. आणि वैधानिक प्रक्रिया बघायची आहे कलम क्रमांक 29 ते 31 दरम्यान. वन बाय वन या सगळ्या तरतुदी आपण लगेच घेऊया. बघा, कलम क्रमांक 15 काय आहे? सल्लागार समिती. आपण बघा, कलम क्रमांक 6 मध्ये आपण बघितलं होतं मंडळ, बोर्ड बघितलं होतं. आता आपण 15 मध्ये काय बघतोय? सल्लागार समिती, ऍडवायझरी कमिटी. मग यामध्ये काय आहे? अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला सल्ला देणारी मुख्य संस्था म्हणजेच ऍडवायझरी कमिटी. आम्ही ऍडवायझरी कमिटी ऑलरेडी आम्हाला एका ठिकाणी येऊन गेलेला आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की शासन काय करतं, ऍडवायझरी बॉडी जी आहे, जी सल्लागार समिती आहे, तिचं मत विचारात घेत असतं. आपण ते बघितलं. तर ही आहे 15 मध्ये. मग आता हिची रचना कशी असणार आहे, कशाची? ऍडवायझरी कमिटीची, ते आपण बघूया. बघा, या ठिकाणी समान प्रतिनिधित्व दिलेलं आहे. मग कोणाला? जे मालक आहे म्हणजे एम्प्लॉयर, नंतर सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स व राज्य विधिमंडळ यांचे काय असणार आहे? समसमान प्रतिनिधी असणार आहे. आम्ही मंडळामध्ये बघितलं, काय बघितलं रे? तर आम्ही बघितलेलं आहे की जे काही मंडळ असेल त्या मंडळामध्ये जे काही मालक जेवढ्या प्रमाणामध्ये आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी गार्ड आहे. त्याच्यानंतर जे शासन आहे, शासनाचे प्रतिनिधी कितीपर्यंत आहे? 1/3 मर्यादेपर्यंत आहे. आणि जो मंडळाचा अध्यक्ष असणार आहे तो शासनानं नामनिर्देशित केलेला असणार आहे. हे आहे कलम क्रमांक 6 मध्ये. हे आम्ही ऑलरेडी बघितलंय. आता आम्हाला बघायचंय की ऍडवायझरी कमिटीमध्ये कोण आहे. तर इथे सुद्धा जो मालक आहे, मालक आणि तुमचे सुरक्षा रक्षक, आणि अजून एक तरतूद टाकली, राज्य विधिमंडळ यांचे जे काही प्रतिनिधी असतील तर या सगळ्यांची जी काही संख्या असणार आहे ती समसमान असणार आहे. हे आम्ही इथे बघत आहोत. नेक्स्ट बघा, मर्यादित सहभाग, लिमिटेड रोल. शासनाचे प्रतिनिधी एकूण किती असणार आहे? सदस्यांच्या 1/4 पेक्षा जास्त नसतील, म्हणजे 25% पेक्षा जास्त नसणार आहे. त्यांना मॅक्झिमम आपण बंधन घातलेलं आहे, मर्यादा घातलेली आहे. म्हणजे किती असतील? लिमिटेड असतील. बाकीचे हे जे आहेत तर हे बाकीचे लोक या ठिकाणी असणार आहे. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया.
कायदेशीर अंमलबजावणी आणि आता न्याय चौकशी. कलम क्रमांक 16 जो निरीक्षक आहे, तर बघा जो कामगार निरीक्षक ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची तरतूद आहे कलम क्रमांक 16 मध्ये. मग याचे अधिकार काय आहे? ज्या काही आस्थापना आहे, काय आहे, कंपन्या आहे, कारखाने आहे, आपण त्याला म्हणतो इस्टॅब्लिशमेंट, दुकानं, हॉटेल बिटेली, जे काही शॉप ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड झालेले आहे त्या ऑल आस्थापना मध्ये प्रवेश करण्याचा, अर्थात तिथं जाऊन नोंदणी पुस्तके आणि वेतन अभिलेख तपासणी करण्याचा त्याला अधिकार आहे. जे काही दुकान असेल त्या दुकानामध्ये तुझ्याकडे टोटल किती कर्मचारी आहे, त्यांना वेतन प्रदान केलं जातं का, त्याच्या सेवा शर्ती ठरवलेल्या आहेत का, या सगळ्या काही बाबी तपासण्याचा अधिकार कोणाला आहे? या निरीक्षकाला आहे, ज्याची तुम्ही परीक्षा देणार आहात. नंतर कायदेशीर दर्जा. निरीक्षक हा लोकसेवक मानला जाईल. काय? लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट मानला जाणार आहे. मग कोणीही असो, कोणताही कर्मचारी, तो लोकसेवक, याची व्याख्या ऍक्च्युली आयपीसीचं आर्टिकल 21 मध्ये आहे. किती मध्ये? 21 मध्ये आहे. याच्यामध्ये मेन्शन नाही केलं की बाबा त्यानुसार मानलं जाईल, पण त्याला आयपीसीच्या 21 नुसार काय मानलं जाणार आहे? त्याला लोकसेवक मानला जाणार आहे. मग जी निरीक्षकाची तरतूद आहे तर ती आहे आमच्या कायद्याच्या कलम क्रमांक 16 मध्ये. कलम 17 अपराधाची दखल, तक्रार प्रक्रिया. मग काय होणार की जे काही अपराध आहे, निरीक्षक मंडळ किंवा शासनाचे लेखी तक्रार केल्याशिवाय न्यायालय गुन्ह्याची दखल घेणार नाही, तिथं तक्रार होणं गरजेचं आहे. नंतर बघा अधिकार क्षेत्र. न्याय चौकशीचा अधिकार केवळ महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी म्हणजे आपण JMFC म्हणतोय आता, यांनाच असणार आहे. एवढं पण ध्यानात ठेवायचं आहे. डिरेक्टली क्वेश्चन बनवू शकतो. आता कलम 18 बालमजुरी सक्त मनाई आहे. कलम 18 नुसार जे काही बालमजूर आहे त्यांना ऍज अ सिक्युरिटी गार्ड म्हणजे सुरक्षा आरक्षक ठेवण्यास मनाई आहे. पण मग ते किती? तर कोणत्याही मुलास 14 वर्ष पूर्ण नसलेली व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास भाग पाडता येणार नाही किंवा तशी परवानगी देता येणार नाही. मग एखाद्या मुलाचं जर वय 15 आहे तर त्याला सुरक्षा रक्षक म्हणून या कायद्यात मान्यता आहे का? यस आहे. इथं मर्यादा आहे 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला तुम्हाला ऍज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमता येणार नाही, ही तरतूद आहे. पण 14 वर्षाच्या पुढच्या बालकाला तुम्हाला ठेवता येणार आहे. ध्यानात ठेवा, आपले हे जे सगळे कायदे आहेत या कायद्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी बालकाची तरतूद ही वेगवेगळी असणार. काही ठिकाणी ऍट द एज ऑफ 14, काही ठिकाणी 16, काही ठिकाणी 18. तर तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या बाबी ध्यानात ठेवायच्या आहेत. चला ठीक आहे. नंतर बघा बालकांच्या हक्काचे कायदेशीर संरक्षण आणि मिळवणुकीस शून्य संहिता म्हणजे 0 टॉलरन्स. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता कलम 19 काय सांगते? कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923 म्हणजे कामावर असताना झालेल्या अपघातात नुकसान भरपाईचे संरक्षण मिळणार आहे. कोणत्या कायद्यानुसार? 1923 चा जो काही कायदा आहे या कायद्यानुसार त्याला नुकसान भरपाई देता येणार आहे. नंतर बघा कलम क्रमांक 20 वेतन देण्याबाबत अधिनियम 1936 नुसार त्याला काय होणार आहे? वेळेवर आणि योग्य वेतनाची कायदेशीर हमी त्याला कलम 20 नुसार दिला जाणार आहे. आणि ते जो त्या संदर्भातला जो कायदा आहे तर तो आहे वेतन देण्याबाबत अधिनियम 1936 वेतन अधिनियम. नंतर आहे प्रसूती विषयक लाभ. आपण बघितले सगळे लाभ की वेतन काय आहे, नंतर नुकसान भरपाई किती द्यायची, काय, या सगळ्या बाबी झाल्या. आपण हे पण बघितलं की महिलांना प्रसूती विषयक जे काही लाभ द्यायचे आहेत याची तरतूद सुद्धा तुम्हाला करायची आहे. कशामध्ये? कल्याणकारी योजनांमध्ये. ठीक आहे. आता बघा मग हा जो प्रसूती विषयक लाभ अधिनियम आहे याला एमपीटी ऍक्ट म्हणतो आपण, तो कधीचा आहे? 1961 चा. मग यामध्ये काय केलेलं आहे? जी काही नोंदणीकृत तुमच्याकडे ऍज अ सुरक्षा रक्षक म्हणून नोंदलेली महिला आहे तिला काय करायचंय? तुम्हाला सुरक्षा रक्षकांसाठी हक्काच्या प्रसूती रजा आणि विशेष लाभ तुम्हाला कलम क्रमांक 21 नुसार देणं आवश्यक आहे. हे ध्यानात ठेवा. बघा कलम 19, कलम 20 आणि कलम 21 हे 3 कलम काय सांगतात की इतर कामगार कायद्यांचं थेट संरक्षण या कायद्यान्वये देण्यात आलेलं आहे. 19 नुसार आम्ही काय दिलं? भरपाई दिली. 20 नुसार आम्ही काय दिलंय? वेतन दिलंय. आणि 21 नुसार आम्ही प्रसूती लाभ दिलेले आहेत. ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. कलम क्रमांक 22 आणि 23 विशेषाधिकारांचे रक्षण आणि माफी. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. कलम 22 काय सांगते बघा? विद्यमान हक्कांचं रक्षण तुम्हाला करायचंय. जर जुन्या कराराद्वारे
किंवा एखाद्या रूढीद्वारे सुरक्षा रक्षकाला या अधिनियमामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत यापेक्षा जर जास्त बेनिफिट भेटत असतील तर त्याला ते जे काही हक्क आहेत ते अबाधित राहणार आहे. म्हणजे एखाद्या रूढी परंपरेनं किंवा एखाद्या जुन्या कराराद्वारे जर त्याला जर एखादा समजा जुना करार असेल, फॉर एक्झाम्पल एक मालक आहे आणि एक कामगार आहे, त्यांच्यामध्ये एक जुना करार झालेला आहे. करार काय आहे की बाबा तुला आम्ही किमान 1,000 रुपये वेतन देऊ आणि जर कायद्यामध्ये तरतूद आहे किमान वेतन 500ची, तर काय सांगतं कायदा की बाबा तू 500 नको घेऊ, जो तुझा करार आहे, जे तुझा ऑलरेडी करार झालेला आहे त्यातील तरतुदी अबाधित राहणार आहे. म्हणजे काय होणार आहे, जर बेनिफिट होतो कोणाचा, सुरक्षा रक्षकाचा, तर अर्थातच त्या तरतुदी अबाधित राहणार आहे. ही तरतूद आहे कलम क्रमांक 22 मध्ये. नेक्स्ट बघा, कलम 23 मध्ये काय आहे, कायद्यातून माफी. म्हणजे काय, एक्झम्पशन. मग बघा, जर आस्थापना या अधिनियमापेक्षा उत्कृष्ट सोयी देत असेल तर शासन त्यांना या कायद्याच्या काही अटींमधून माफी देऊ शकतं. अर्थातच काही इस्टॅब्लिशमेंट असू शकतात की या कायद्यामध्ये जे काही बेनिफिट्स आहे, जे देऊ केलेले आहेत त्यापेक्षा ते जास्त बेनिफिट्स देत असतील तर अर्थातच या कायद्यानुसार ते काही जे एक्स्ट्रा बेनिफिट्स आहे ते इथून वगळल्या जाणार आहे. ते कंटिन्यूएशन मध्ये ते जे कर्मचारी आहेत त्यांना ते बेनिफिट देऊ शकतात. ही तरतूद आहे कलम क्रमांक 23 मध्ये. ठीक आहे. आता बघा, मंडळ बरखास्तीची प्रक्रिया कलम 24-25 या दोन्ही मध्ये आपल्याला प्रॉपर बघायचं आहे. 24 मध्ये काय सांगते, चौकशी. राज्य शासनाकडून मंडळाच्या कामकाजाची सखोल तपासणी कोण करणार आहे, तर निरीक्षकाचे अधिकार वापरून करणार आहे. या ठिकाणी कोण करणार आहे, शासन करणार आहे, राज्य शासन, कलम क्रमांक 24 नुसार. मग अधिक्रमण, मग काय आहे, मंडळ असमर्थ ठरल्यास किंवा अधिकारांचा जर त्यांनी या ठिकाणी जर दुरुपयोग केलेला असेल तर शासनाकडून काय होणार आहे, ते अधिक्रमण करून ते बरखास्त केलं जाणार आहे. जे मंडळ आहे ते मंडळाची बरखास्तीचं कलम आहे आर्टिकल 25. नेक्स्ट बघा, मग तात्पुरती व्यवस्था. आता मंडळ जर बाबा बरखास्त झालेलं आहे तर मग तात्पुरती व्यवस्था काय, बरखास्तीच्या काळात मंडळाचे सर्व निधी व मालमत्ता राज्य शासनामध्ये काय होणार आहे, निहित होणार आहे, जमा होणार आहे. नंतर पुनर्रचना करणार. बरखास्तीनंतर 12 महिन्याच्या आत नवीन मंडळाची स्थापना करणे शासनावर बंधनकारक आहे. जर एखादं मंडळ बरखास्त केलं तर तुम्हाला 12 महिन्याच्या आत काय करायचं रे बाबा इथे, तर नवीन मंडळ बरखास्त करायचं आहे. तत्पूर्वी त्याचे सगळे अधिकार हे तुम्हाला शासनाने आपल्याकडे घ्यायचे आहेत. हे पण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. चला नेक्स्ट बघूया. पुढे बघा, कलम 26 आणि 27 अवैध करार आणि दंडात्मक कारवाई. मग कलम 26 काय सांगते, करारातून मुक्त होणे. सुरक्षा रक्षक आपला कायदेशीर हक्क किंवा सवलत सोडत असल्याचा कोणताही करार हा निरर्थक व अवैध मानला जाईल. म्हणजे ही शॉर्ट काय सांगतो माहिती का, की बाबा मी माझ्या पायावर दगड मारून घेणार नाही. एखादा जर म्हणला नाही नाही मला हे बेनिफिट्स पाहिजे नाही, मग काय की हा कायदा काय ठरवतो की बाबा कोणी स्वतःचे जे काही अधिकार आहेत ते सोडणार नाही. निष्कर्ष, कामगाराला स्वतःचे कायदेशीर नुकसान करण्याचा अधिकार नाही, याची तरतूद आहे आमच्या कलम क्रमांक 26 मध्ये. नेक्स्ट आहे कलम क्रमांक 27. काय आहे, अपराधाबद्दल शास्ती. नियमांचं उल्लंघन केल्यास दोष सिद्धीनंतर 500 रुपयांपर्यंतचा दंड आहे. नंतर उल्लंघन सतत चालू राहिल्यास दर दिवशी 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त दंड आहे. याची तरतूद आहे आर्टिकल 27 मध्ये. ठीक आहे. या जे हे आहेत काय म्हणतात त्याला, दंड वगैरे या जे अमाऊंट आहे याच्यावरती कंटिन्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो, ध्यानात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, कलम 28 सद्भावनेने केलेल्या कार्यवाही संरक्षण. बघा, प्रत्येक जे काही अधिनियम असतो, तुम्ही RTI वापरा घ्या किंवा अजून कोणताही नियम घ्या, त्यामध्ये एक कलम असतं, सद्भावनेनं केलेल्या कृती संरक्षण असतं. कधी कधी काय होतं की तिथे जे काही कार्यरत बॉडी आहे, आता या ठिकाणी जर आपण म्हटलं की बाबा मंडळ आहे किंवा ऍडवायझरी बॉडी आहे, त्यांनी जी काही केलेली कृती आहे तर ती जर त्यांच्या सद्भावनेनं केलेलं आहे पण ती कायदेशीररित्या काय अवैध आहे, अशा वेळेस काय होतं की बघितलं जातं की बाबा याचा उद्देश काय होता, म्हणजे सद्भावनेनं केलेलं काम होतं पण ते थोडंसं इलिगल झालेलं आहे. अशा ज्या गोष्टी आहेत त्याला या ठिकाणी काय दिलं जातं, संरक्षण दिलं जातं. तर अशी तरतूद आहे आमच्या कलम क्रमांक 28 मध्ये. बघा, शासन, मंडळ आणि निरीक्षक
यांनी जे काही काम केलेलं आहे याला आम्ही काय करतो, सद्भावनेनं केलेल्या कार्यवाहीस संरक्षण आहे. कायद्यानुसार आणि सद्भावनेने इन गुड फेथ केलेल्या कामासाठी कोणावरही कारवाई करता येणार नाही. संरक्षित घटक, शासन, मंडळ, अध्यक्ष, निरीक्षक किंवा अधिकारी यांच्या विरुद्ध कोणती कायदेशीर दावा किंवा खटला चालवता येणार नाही, कारण त्यांनी केलेलं कर्तव्य हे जर सद्भावनेनं केलेलं आहे, हे जर प्रूव्ह झालेलं आहे, तर अशा वेळेस त्यांना संरक्षण प्राप्त होणार आहे. येस, नेक्स्ट बघा, कलम 29 आणि 30 नियम बनवणे आणि विधिमंडळाची मान्यता. मग या ठिकाणी बघा, कलम 29 काय सांगतंय, नियम बनवायचे आहेत. राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे म्हणजे पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून नियम तयार करू शकतं. नंतर कलम 30 आहे सादरीकरण, आणि यासाठीची जी काही मर्यादा आहे, वेळ मर्यादा ही एकूण मुदत आहे 30 दिवसांची असते. मग यामध्ये बघा, तयार केलेले नियम आणि योजना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे ठेवणं बंधनकारक आहे. वेळ मर्यादा ही मुदत एकूण 30 दिवसांची असते, सलग किंवा 2 अधिवेशनात मिळून. ठीक आहे, ही सगळी काही जी आहे कलम क्रमांक 29 आणि 30 मध्ये या बाबी दिलेल्या आहेत. आता कलम 31 बघा, निरसन आणि व्यावृत्ती, रिपील्स अँड सेव्हिंग्स. मग काय सांगते, निरसन रद्द. काय रद्द केलं आम्ही, तर बघा, हा जेव्हा अधिनियम अस्तित्वात यायचा होता त्यावेळेस तो अर्थातच वट हुकूम काढून हा अध्यादेश अंमलात आलेला आहे. मग जो काही त्यावेळेचा अध्यादेश आहे, तर तो अध्यादेश या ठिकाणी काय झालेला आहे, रद्द झालेला आहे, आणि त्याच्यानंतर कायदा तयार झालेला आहे. व्यावृत्ती, रक्षण करणे. जुन्या अध्यादेशान्वये जर समजा एखादा जुना अध्यादेश आहे, हा या अन्वये केलेली कोणतीही कायदेशीर कारवाई ती वाया जाणार नाही. त्यांना जे काही त्या कायद्यानुसार केलेलं जे काही काम असणार आहे ते इथून पुढेही काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. तर बघा, थोडे आपण कलम क्रमांक किती 15 ते 31 फास्ट मध्ये घेतलेले आहे, आणि गरजेचं आहे, कारण आपला जो सिलेबस आहे, सिलेबस मुळात लेंदी आहे आणि यामध्ये फार एक्सप्लेनेशन करण्यासारख्या फार तरतुदी नाहीये. एक एक गोष्ट आहे त्या प्रॉपरली आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. जस्ट आपण 15 ते 31 कलम रिवाइज करणार आहोत. ठीक आहे, बघूया आता. बघा, आम्ही काय बघितलं की 4 स्तंभ, त्यामध्ये आपण याला काय कसं डिवायडेशन केलेलं आहे, प्रशासन, नियंत्रण, कल्याण, हक्क आणि संरक्षण, तपासणी, शिस्त आणि शिक्षा, आणि वैधानिक प्रक्रिया. मग आम्ही काय बघितलं, 15 मध्ये सल्लागार समिती, तिचा आम्ही रचना बघितली. 16 मध्ये निरीक्षक, त्याचं काम. 17 मध्ये अपराधाची दखल. नंतर बघा, 18 मध्ये आम्ही काय बघितलं, बालमजुरीस सक्त मनाई आहे, त्याला एज लिमिट आहे 14चं. नंतर बघा, कलम 19 मध्ये आम्ही बघितलंय की बाबा तुला नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याच्यासाठी जो कायदा आहे 1923 त्याच्या तरतुदी अंमलात राहतील. त्याच्यानंतर वेतनाच्या बाबतचा जो कायदा आहे 1936 चा, त्या सुद्धा तरतुदी या कायद्यानुसार अंमलात असणार आहे. आणि जे काही प्रसूतीविषयक लाभ आहे 1961 चा जो कायदा आहे त्यातील सुद्धा तरतुदी या प्रभावी असणार आहे. नंतर बघा, 22 मध्ये काय आहे, विद्यमान हक्कांचं संरक्षण आहे. 23 मध्ये कायद्यातून माफी आहे, म्हणजे एक्झम्पशन. नंतर आम्ही बघितलं की जे काही मंडळ आहे त्याची बरखास्तीची प्रक्रिया कशी आहे. 24 नुसार चौकशी होणार, 25 नुसार ते बरखास्त करून शासन काय करणार, ती बॉडी अधिक्रमित करणार आहे. नंतर बघा, तात्पुरती व्यवस्था आम्ही केलेली आहे, आणि अर्थातच 12 महिन्यामध्ये आम्हाला नवीन बॉडी अपॉइंट करायची आहे. या तरतुदी 25 आणि 26 मध्ये आहे. 24 आणि 25, 26 मध्ये आहे करारातून मुक्त व्हायचं आहे, तर ते तुम्हाला अलाव नाहीये. स्वतःच्या पायावर स्वतः दोंडा मारून घ्यायचा नाहीये, अलाव नाहीये. 26. 27 मध्ये काय आहे, अपराधाबद्दल शास्ती. किती रुपये आहे, 500 रुपयापर्यंत दंड, आणि अपराध कंटिन्यू चालू ठेवला तर पर डे 100 रुपये अतिरिक्त लागणार आहेत. नेक्स्ट आहे सद्भावनेनं केलेल्या कृती. 28 मध्ये. 29 आणि 30 मध्ये काय आहे, नियम बनवायचे. 30 नुसार काय करायचे, बनवलेले नियम तुम्हाला विधिमंडळामध्ये मांडायचे. आणि 31 मध्ये हा कायदा अंमलात आल्यापासून तुम्हाला जो काही आधीचा अध्यादेश आहे तर तो काय होणार आहे, निरसित होणार आहे. या सगळ्या तरतुदी आहे. माझ्या मते तुमचे सगळेच्या सगळे कलम या ठिकाणी पाठ झालेले असू शकतात. नसतील झाले, नोट समोर ठेवायच्या, या पीपीटी समोर ठेवायच्या आणि सगळे पाठ करायचे आहेत. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.